च्या मुद्द्यावरून बच्चू कडूंची प्रहार संघटना आक्रमक झाली। 2 वर्षांपासून धुळखात पडलेलं शौचालय प्रहारनं कुलूप तोडून सुरू केलंय। लाडक्या बहिणींच्या हस्ते या शौचालयाचं उद्घाटन करण्यात आलं। प्रहारनं यावेळेस ढोल वाजवत कुलूप तोडो आंदोलन केलेलं आहे। जालना जिल्ह्यातील सरकारी कंत्राटदारांची जवळपास 400 कोटी रुपयांची बिलं सरकारकडे थकीत आहेत आणि हे थकीत बिल लवकरात लवकर मिळावं यासाठी म्हणून कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर काम बंद आंदोलन केलेलं आहे। यावेळेस 4 चाकी वाहनं आणि यंत्रसामुग्री सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये जमा करून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। अमरावतीमध्ये भर शेतकरी प्रदर्शनात शेतकऱ्यांना कृषी धोरणांचे वाभाडे काढलेत। आयात निर्यात धोरण, शेतमालाच्या हमीभावावर बिनतोड सवाल या शेतकऱ्यांना उपस्थित केले। तसंच शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवर त्यांनी संताप व्यक्त केला आहे। नंदुरबारमधल्या शहादा तालुक्यातील कुकावल गावात स्मार्ट मीटरला नागरिकांनी विरोध केला आहे। स्मार्ट मीटर बसवण्याचं काम महावितरण विभागाकडून सुरू आहे। गावात नवीन केबल टाकत स्मार्ट मीटर बसवण्याच्या विरोधात नागरिकांनी मोर्चा काढला आहे। उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग करण्यात आलेला आहे। सोलापूर शहरासह भीमा नदी काठच्या गावांना यामुळे पाणी पुरवठा होणार आहे। 1600 क्युसेक इतकं पाणी भीमा नदीमध्ये सोडलंय आणि त्यामुळे कुणीही नदीपात्रात उतरू नये अशा सूचना प्रशासनानं दिलेल्या आहेत। नागपूर शहराकरता ई बसेस मिळणार आहेत। मनपाला 40 ई बसेस तर शहराकरिता 150 ई बसेस आता मिळणार आहेत। केंद्र सरकारच्या PMLE बस योजनेद्वारे देशातील विविध शहरांना इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करून दिल्या जात आहेत। नवी मुंबईतील भाजपच्या माजी नगरसेवकानं विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। नगरसेवक भरत जाधव यांनी कर्जत पोलीस ठाण्यातच विष प्राशन केलं। त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आणि यामध्ये व्यवसायात आणि राजकीय जीवनात काम करताना त्यांना त्रास दिला जातोय असंही म्हटलंय। चंद्रपूर शहरातील अंचलेश्वर गेटजवळ एका बंद घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत घर जळून खाक झालंय। घरातील संपूर्ण साहित्य जळालं असून लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा जलसिंचन योजनेसाठी आणलेल्या 24 पाईप जळाल्याची घटना समोर आलेली आहे। यामध्ये सुमारे 15 लाख रुपयांचं नुकसान झालं असून या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। नागपूर रेल्वे स्थानकावर आगीचा भडका उडालाय। पेट्रोल डिझेल घेऊन जाणाऱ्या मालगाडीमध्ये अचानक आग लागली। रविवारी ही घटना घडली। यावेळेस फलाटावर मोठी गर्दीही होती। वेळीच आग विझवल्यामुळे मोठा अनर्थ टळला।